नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. आता मस्त नाश्ता बनवत आहे मी आणि नाश्त्यासाठी काय बनवत आहे ते पण बघा. पण अगोदर आमच्याकडे भाजीपोळी असते, कारण भाजीपोळी एक जणाला खायला लागते सकाळी आणि एक काही जणांना नाश्ता, त्यामुळं माझं दोन्ही पण चाललंय. चला तर बघा मग. मसूरची डाळ बनवायला मी कांदा तळायला टाकले, टमाटो, कोथिंबीर आणि आता मी मसूरची डाळ धुवून घेते. छान धुवून घ्यायची अशी. कांदा आहे बघा आता बऱ्यापैकी तळला गेला. गहूच्या स्लाईसमध्ये कट करायचा. कॅमेराचं काय फरक होते बघा आता सगळं मसाला टाकून घेतला. कारळाचा कूट, थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि आता छान मिक्स करून घ्यायचं, बघू शकता. आणि आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं इथली डाळ शिजण्यापुरती. मसूरच्या डाळीला जास्त पाणी लागत नाही, ती लगेच शिजल्या जाते. चला आता मस्त मी दुपारचं टायमिंग झालेलं आहे, गरम पण व्हायला लागले आणि आज कार्तिकला फरमाईश आहे बटाट्याचे म्हणजे हे बनवायचे तर बटाटा पराठा. तोची तयारी झाली, हे बघू शकता. बटाटा मस्त असा किसून घेतलेला आहे, कांदा तळत आहे आणि आता मस्त बटाट्याचे पराठे बनवते मी. कांदा थोडासा कसा ब्राऊन कलर आला ना, त्याच्यात हिरवी मिरची टाकून घेते. आता हिरवी मिरचीची पेस्ट पण बनवली. छान आधी तळून घेते आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण आणि थोडीशी हळद. आणि थोडीशी कोथिंबीर. बटाट्याची म्हणजे मी बॅटर बनवत आहे आपलं ह्याचं बटाट्याच्या पराठ्याचं बॅटर बनवून घेते. आता मीठ टाकून घेते चवीनुसार, बटाट्या सहित पण टाकून घेते. हा खिसून घेतलेला बटाटा टाकते. चला तर आता मी मस्त बटाटा पराठे बनवत आहे आणि आता बटाटे पराठेच्यासाठी भाजी न्यू घातलेली आहे मी आणि आता थोडंसं माझं फ्राय करण्याचं काम चाललं आहे. आता भाजी थंड करण्याचं बघू शकता तुम्ही. हे बघा आता पराठ्याची सगळी तयारी झालेली आहे आणि माझा अवतार थोडा जाऊ द्या, इग्नोर करा, कारण गरमी खूप व्हायली आणि टाईम पण खूप झालेला आहे. 2:30 वाजले तर कार्तिकची इच्छा झाली आहे पराठा खाण्याची. तयार करून घेतले, आता लगेच पराठे करून घेते.
असा झालाय पॅटर. आपलं भाजी गरम असल्यामुळे थोडासा फुटलाय, पण काय हरकत नाही, बाकी छान झालेला आहे. खरपूसाचा भाजून घेते आणि हे बाकीचे सगळे पराठे करून घेते, कारण भाजी गरम असल्यामुळं असं पीठ सोडायली भाजी गरम आहे ना त्यामुळं. आणि चला करून घेते सगळे.